विश्वजित ठाकूर म्हणजे मोठ्याचं या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याने येऊन आम्हाला सांगितलं की नाव चुकलंय सर, नाव तो जीत या ठिकाणी खेळतोय आणि त्याचं नाव त्याला मिळालं पाहिजे कारण त्याने चांगली कामगिरी केली आहे. एक लक्षात घ्या, ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे खेळाडूंनी सुद्धा जर तुम्ही ऐकत असाल समालोचन आणि तुमचं नाव चुकीचं इथे सांगितलं गेलं तर लगेच कळवा आम्हाला सुद्धा, कारण प्रत्येक वेळेला 12व्या खेळाडूला सुद्धा तुमची नावं माहिती असतीलच अशी कधी कधी गॅरंटी नसते. वळूया मैदानाकडे, जिथे खऱ्या अर्थानं रायगड एक्सप्रेस या शब्दाचा उगम ज्याच्या नावापासून झाला तो नरेश ठोंबरे गोलंदाजीला येतोय. पंचांचा इशारा येतोय की सामना सुरू होणार आणि हा सामना साईराज परी 11 दिघोडी आमचे मित्र प्रणय गरात आणि त्यांचे सहकारी यांचा संघ आहे आणि अंश 11 सासवणे याच्यामध्ये सामना पाहायला मिळणार आहे. अंश 11 सासवणे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. नरेश ठोंबरे त्या सासवणे संघाकडून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय आणि सलामीची जोडी साईराज परी 11 संघाकडून नागेश शीद आणि विकी मुंबईकर. येस, दोन सलामीवीर यावेळेला मैदानामध्ये पाहायला मिळतात. नागेश शीदचा खेळ आपण जाणतो, आज विकी मुंबईकरला सुद्धा मैदानात पाहणार आहोत. पण नरेश ठोंबरेला बघूया. राईट मोर द विकेट. रायगड एक्सप्रेस या नावाने ज्याने एक दबदबा निर्माण केला, या नरेशचा पहिला चेंडू. काही आठवणी आजही डोळ्यासमोर तरळतात. साधारण 15 वर्षापूर्वी थोडंसं पाठीमागे गेल्यानंतर जनरल अरुण कुमार वैद्य मैदान, पालीचं गबा वडेर हायस्कूलचं मैदान आणि त्या मैदानावरती प्रतीक 11 पुणे वर्सेस संजय सोळंकीचा वरद विनायक खोपोली हे संघ जेव्हा मैदानावरती उभे राहायचे किंवा ओमकार देसाई, संदीप दाभाडे यांचा SP संघ, त्याच्यानंतर सँडी SP संघ विरुद्ध खोपोली हा सामना आपण पाहायचो. नरेश ठोंबरेने त्यानंतर केलेली प्रगती आजतागायत चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली आणि तोच नरेश ठोंबरे यावेळेला मैदानामध्ये गोलंदाजीला आला आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतोय कोण? अलिबाग क्रिकेटमधला सुपर डुपर स्टार सध्याचा, तो म्हणजे नागेश शीद मैदानामध्ये आहे. आता विकी मुंबईकर सुद्धा मैदानात आहे, त्याच्यामुळे या दोन खेळाडूंच्या बॅटिंगबद्दल सुद्धा चर्चा होईल. मागचा सामना स्टार, सुपरस्टार किंवा सितारो की महफिलवाला होता, त्याचा आपण अनुभव घेतला, आस्वाद सुद्धा लुटला. पण मैदानामध्ये ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स जीत भोईरने केला ना मैदानात, म्हणजे गोलंदाजी करताना 80 धावा या मैदानात चेसेबल आहेत की नाहीत तुम्ही खेळाडूंना विचारा, ते म्हणतील सर इट इज पॉसिबल, पण पहिल्या 3 ओव्हरमध्ये चांगल्या धावा यायला हव्यात. क्रिकेटच्या बाबत अनेक गोष्टी आहेत. म्हणजे दी ग्रेट सचिन तेंडुलकर यांचं एक फार सुंदर वाक्य आहे ना की क्रिकेट इज नॉट अ जस्ट अ गेम, इट इज अ लव्ह वेअर यू ब्रेथ क्रिकेट, ईट क्रिकेट अँड लिव्ह क्रिकेट. मला वाटतं हे सर्व खेळाडू आज जे मैदानामध्ये खेळत आहेत ना, ते त्या प्रकारे क्रिकेटशी समरूप झालेले आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु गतीमध्ये थोडासा बदल केला गेला होता. वाटेश लॉंगॉनला जोपर्यंत चेंडू अडवला जाईल, संधी आहे ती विकी मुंबईकरकडे 1 धाव पूर्ण करण्याची. विकीकडे सुद्धा ती कलात्मकता आहे, फटके बनवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. पण जाणीवपूर्वक 2 जे क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत बघा, पॉवर प्लेमध्ये गोलंदाजाला सुद्धा डोकं लढवावं लागतं की मैदानामध्ये कुठल्या बाजूला क्षेत्ररक्षक ठेवायचा. इथे वायडेश लॉंगऑफला योगेश पवारला मैदानामध्ये तैनात केला गेलाय आणि डीप वायडेश मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक नरेश ठोंबरेने तैनात केला गेलाय. नागेश शीद रिवर्स खेळतोय आणि हा चेंडू सीमारेच्या पार आहे. वेलकम फॉर नागेश शीद. क्रिकेटमध्ये एक छान प्रोवर्ब आहे की फॉरगेटिंग इज अन आर्ट. मागच्या चेंडूवर काय झालं, मागच्या सामन्यामध्ये काय झालं विसरायचं आहे. नागेश शीद सुद्धा माहिती आहे की नवीन सामना आहे, नवीन प्रतिस्पर्धी आहे. नागेश शीदचं नाव सुद्धा तेव्हाच होईल ना जेव्हा चांगल्या गोलंदाजाविरुद्ध आणखीन धावा येतील. चॅलेंज स्वीकारलंय आणि यस, सुपर सेबी ऊपरवाला 6. बघा, बेस्ट वर्सेस बेट्स ही रायव्हलरी कधी होते, किंवा गुड वर्सेस बेस्ट अशी रायव्हलरी होत असेल तर आपल्याला काय वाटतं, अवघड विषयाच्या पेपरमध्ये जर सर्वाधिक मार्क्स मिळाले तर आपल्यालाही आनंद वाटतो. आणि नागेश शीदला माहिती आहे आतापर्यंत अलिबागच्या गोलंदाजाविरुद्ध जास्त धावा बनवल्या. आता थोडा टॉपमोस्ट क्रायटेरिया बघूया. ओपन लॉट्समध्ये खेळतोय, आपल्या फलंदाजीतली ताकद दाखवूया. नागेश शीद नरेश ठोंबरेच्या विरुद्ध खेळतोय. माइंडसेट, आहा, याही वेळेला चौकार पाहायला मिळतोय. गोलू इथे अगोदरच म्हणतोय हा बघ चौका, आणि सीमारेषा बाहेर सुद्धा.
ते आणि मला अचानकपणे ब्रँडम मॅकुलम आवडला, म्हणजे आठवला. मॅकुलम नेहमी म्हणायचा ना की इन क्रिकेट ऑर इन अ लाईफ ट्राय टू बी स्टे पॉझिटिव्ह, फोकस, नॉट टू गेट इमोशनल. मी विनंती करेन जे मैदानाच्या बाहेर कॅच पकडतात त्यांना 500 रुपये मी नाही देणार आहे, स्टेजवरची मंडळी देणार आहेत. मला थोडं समालोचन करायला द्या. नाही नाही, नाव लिहितो. मला समालोचन करू द्या प्लीज. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. थोड्या गमती जमती चालायच्यात. सगळे आपलेच आहेत. 5 चेंडूमध्ये 15 धावा नागेश शिदने बनवल्या. विनायक कोळी यांनी मगाशी पारितोषिक पटकावलंय. पारितोषिक घेतलेलं नाही आहे अर्थात, त्याने कॅच पकडला होता, त्याच्यासाठी आपलं नाव ॲड करून घ्या. आणि हे नावसुद्धा घेणं महत्त्वाचं आहे. विनायकचं सुद्धा बरोबर आहे, तो नाव देण्यासाठी या ठिकाणी आला. आणि ती गोष्ट एवढ्यासाठी महत्त्वाची कारण प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, कारण जे प्रेक्षक फक्त आज आपल्याशी जोडलेले आहेत, सीमा रेषाबाहेर जो जास्त कॅच पकडेल त्या प्रेक्षकाला टीव्हीचं पारितोषिक आहे. आणि त्याच्यामुळे अधिकाधिक झेल टिपा. नागेश सारख्यांना अजून 6 मारा असं काही जण म्हणतील. विकी मुंबईकरला सुद्धा म्हणतील की अजून षटकार मारा, आम्हाला झेल टिपायला मिळू द्या. काही जणांची पारितोषिकं राहिली असतील मगाचपासून किंवा आमच्याकडे नाव नोंदवलं गेलं नसेल, आपण ते सांगितलं नसेल, ते एकदा कन्फर्मसुद्धा करून घ्या. आत्तापर्यंत कोण कोण शर्यतीत आहेत तीही नावं सांगा तुम्ही. पण वळूया एकदा मैदानाकडे. 20 मिनिटामध्ये पहिल्या 4 ओव्हर करायच्या आहेत, ते लक्षात घ्या. हे पंचांनी सुद्धा प्लीज सांगायचं आहे सर. आपण नयन भगत गोलंदाजीला आलाय, आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन. अलीकडच्या काळामध्ये हे बॅटिंग इम्प्रूव्हायझेशन मोठ्या प्रमाणावरती झालेलं पाहायला मिळते. 360 डिग्रीमध्ये जर मैदान असेल ना तर मग अशा प्रकारचे फटके खेळले जाणारच. मगाशी सुद्धा आपण पाहिले होते, प्रथमेशकडून असे फटके आपण पाहिले, त्याच्या फटकेबाजी ती ताकद आपण अनुभवली आणि नजाकतता सुद्धा आपण अनुभवली. हे बॅटिंग इम्प्रूव्हायझेशन साधारण मागच्या 10 वर्षामध्ये आपण जर पाहायला गेलो ना तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरू होण्याच्या अगोदर टेनिस क्रिकेटमध्येच अधिक मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं. टेनिस क्रिकेटच्यामध्ये चेंडूवरती असणारी पकड जेव्हा गोलंदाजाची ढिली होते किंवा त्याच वेळेला आपण म्हणतो ना की त्याचा कंट्रोल मेकॅनिझम कुठेतरी ढासळलेला पाहायला मिळतो, तेव्हा फलंदाजांकडे सुद्धा संधी असते. पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आज आपण पाहतो ना की ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन खेळून काढणं, हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्यामध्ये समाविष्ट करून घेणं. पण गोलंदाज नयनचं कौतुक करावं लागेल की एकदा काही फलंदाजाचा टान्स पाहिला किंवा त्याची शैली पाहिली, तो कोणत्या दिशेने खेळणार आहे याचा परिपूर्णपणे अभ्यास केला ना की मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करता येतं. आज नाणेफेकीचा कौल अंश 11 सासवणे संघाने जिंकला होता. निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा, फलंदाजाला आमंत्रित केलं ते अर्थातच साईराज परी 11 प्रणय गरत यांच्या दिघोडी संघाला. आणि मग फलंदाजी करताना अद्यापपर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय 16 धावा लागल्यात. जेव्हा दुसऱ्या षटकामध्ये सलग 3 चेंडू निर्धाव आलेत. डावखुरा गोलंदाज जेव्हा मैदानामध्ये गोलंदाजीला येतोय, काय गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करावं, त्याच्या बॉलिंग ॲक्शनवरती कॉन्सन्ट्रेट करावं, त्याच्या रिदमवरती कॉन्सन्ट्रेट करावं किंवा त्याच वेळेला चेंडूचा टप्पा, दिशा, लयबद्धता याच्या समवेत असणाऱ्या इम्प्रूव्हायझेशनवरती कॉन्सन्ट्रेट करावं किंवा मग डावखुऱ्या गोलंदाजाच्या असणाऱ्या त्या शैलीत्मक अँगलवरती चर्चा करावी. बघा फॅक्टर्स खूप सारे असतात आणि म्हणूनच म्हणतात ना क्रिकेट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग गेम, यू हॅव टू हँडल इट. 4 चेंडू निर्धाव टाकल्या, 3 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर हा 4था चेंडू होता जो अर्थातच सीमारेषेच्या पार जातोय. पंचांचा इशारा आहे, बॅटच्या स्वरूपात चौकार. या संघामध्ये साईराज परी 11 संघाची धावसंख्या वाढणार आहे. सुशांत गावण हे संघाचे संघमालक आहेत, म्हणजे प्रणय आणि सुशांत हे दोघं जण आहेत. आणि आपल्याला माहिती आहे सुशांत गावण म्हणजे आपण त्यांना टोपण नावाने बाबू म्हणतो. आणि या मैदानावरती अनेक अविस्मरणीय खेळी त्यांनी सुद्धा साकारलेले आहेत. जयनमान दिघोडी संघाला विजय संपादन करायचा असेल तर 1-2 भरोशाच्या फलंदाजांकडे नेहमी आपण नजर ठेवून असायचो आणि त्यापैकी सुशांत असायचा. 21 धावा धावफलकावरती झाल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानामध्ये केवळ 5 धावा अद्यापर्यंत गोलंदाज नयन भगतने दिलेले आहेत आणि नयनच्या गोलंदाजीचं कौतुक होईल की आपण जे मगाशी बोलत होतो ना फॅक्टर, लेफ्ट हँड बॉलरचे काही फॅक्टर्स असतात आणि मग त्याच्या नॅचरल अँगलवरती जेव्हा आपण जातो त्या नॅचरल अँगलवरती तो मनगटाच्या ताकदीने गोलंदाजी करणार किंवा मग शोल्डरचा वापर करणार की बोटांमधली जादू दाखवणार, याही फॅक्टरकडे यावं लागेल ना. म्हणजे बघा गोलंदाजी हा सुद्धा एक इंटरेस्टिंग गोष्ट असतं. आपण नेहमी म्हणतो की क्रिकेट इज ऑल अबाउट द बॅट्समन गेम. वी नो दॅट
दॅट, वी ॲक्सेप्ट इट. पण त्याच वेळेला गोलंदाजी सुद्धा ही जी कष्टाची कला आहे ना ती अधिक सुंदर बनवता येते आणि कष्ट करणाऱ्याला नेहमी एक चांगली किंमत मिळत असते, हे आपण सुद्धा पाहिलेलं आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा काय पाहिलं आपण, यावेळेला पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर चपल होऊन खेळले. नागेशचं लक चांगलं आहे, चेंडू सीमारेच्या बाहेर ट्रॅव्हलही होतोय, चौकार मिळतोय. धन्यवाद डीजे मास्टर. 2 षटकांचा खेळ संपलाय, 25 धावा धावफलकावरती लागल्यात. भागीदारी चांगली झाली म्हणता येईल. क्रिकेटमध्ये या छोट्या छोट्या भागीदारी सुद्धा महत्त्वाच्या असतात. पार्टनरशिप्स आर बिल्ट ऑन अ ट्रस्ट, कम्युनिकेशन अँड अंडरस्टँडिंग ईच अदर स्ट्रेंथ अँड विकनेस. दोन्ही फलंदाजांमध्ये एक नवीन आहे, एक वेगळ्या भागातील आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ना की थोडं सांभाळून खेळूया, थोड्या धावा बनवूया, एखादा खराब चेंडू मिळाला तर त्याचा खरपूस समाचार घेऊया. क्रिकेटमध्ये या फॅक्टरवरती फलंदाजांना जावं लागतं. 12 चेंडूंचा खेळ संपला, 25 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. नयन भगतचं षटक संपला आणि आता नवीन गोलंदाज गोलंदाजीला येतोय. सोहेल, अंश 11 सासवणे संघाचा सोहेल यावेळेला गोलंदाजीसाठी सज्ज होणार. सोहेल एक फलंदाज अर्थातच लेफ्ट आर्म फलंदाज आहे, डावखुरा फलंदाज विरुद्ध डावखुरा गोलंदाज, हे समीकरण पाहिलं आपण मैदानामध्ये. त्याच्यावरती बोलण्यापेक्षा नयन भगतच्या पूर्ण षटकावरती जेव्हा आपण बोललो तेव्हा त्याने कंजूस गोलंदाजी केली, पण जोडी फोडण्यामध्ये कोणत्याही गोलंदाजाला अद्यापपर्यंत यश आलेलं नाही आहे. मागचा सामना काय होता हे आपण विसरलोय आणि आता पुढच्या सामन्यागणिक जेव्हा आपण पाहतोय 20 मिनिटांमध्ये पहिल्या 4 ओव्हर करायच्या आहेत, परत एकदा सांगतोय, अदरवाईज पेनलाइज केलं जाईल, हे लक्षात घ्यायचं आहे. यावेळेला हेलिकॉप्टर उडवला आहे, चेंडू सरळ. 500 रुपये यावेळेला मंडळाचे वाचवतोय षटका. तर काय अलीकडचे फलंदाज हा फटका खेळतात. आपण पाहतोय ना टेनिस क्रिकेटमध्ये या फटक्यांवरती आतिषबाजी करणारे किमान 100 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामधला 100 हा एक देखणा फटका होता, ज्याची आज संपूर्ण दिवसभर चर्चा होत राहील. विकी मुंबईकर, वॉट अ शॉट वन्स अगेन. यावेळेला कव्हर्समध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. मला वाटतं सोहेलने यावेळेला ती कॉम्प्लिमेंट आपल्या क्षेत्ररक्षकांना देण्यापेक्षा स्वतःला सुद्धा देणं महत्त्वाचं आहे की आपण बॉलिंग कशी करतोय. मला वाटतं ना की क्रिकेटमध्ये एक सिद्धांत असतो बघा की गोलंदाजी करताना मेरिटवरती गोलंदाजी करा, तुमच्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी करा. ते स्ट्रेंथ, ते मेरिट, ते कधी तुम्ही आत्मसात करू शकता. इथे क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला नवीन गोलंदाज मैदानामध्ये आहे आणि त्या गोलंदाजाला अंश 11 सासवणे संघाचा स्वतः गोलंदाज सोहेल मैदानामध्ये असताना त्याने ओळखलं की पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला होता, पण आपले क्षेत्ररक्षक कुठे कुठे तैनात आहे. एखादा शॉर्ट थर्डमॅनला आहे की एखादा मिड विकेटला आहे, एखादा कव्हरला आहे, त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. सोहेल पुढचा चेंडू घेऊन यावेळेला हा चेंडू उडवलाय, सरळ जातोय नागेशचा. वाडेश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, दे धक्का घे छक्का. प्रीमियर लीग अनेक होतात, मोठ्या मोठ्या प्रीमियर लीग होतात आणि बरेचसे खेळाडू फॉर्म भरतात आणि ते फॉर्म भरल्यानंतर अशा काही खेळाडूंना घेतलं जातं ज्यांना आपण बघितलेलं पण नसतं. पण मला वाटतं ना अशा खेळाडूंना घ्या जे परफॉर्मन्स मैदानात करतात. नागेश शीत त्यातला एक आहे जो परफॉर्मन्समधला हुकमी एक्का आहे. याही वेळेला आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. सोहेलच्या गोलंदाजीचं हेच कौतुक अगोदर आपण याच्या अगोदर करत होतो. तिसरा चेंडूतला षटकार सोडला तर धाव ॲक्शन. जे सीमारेषेच्या बाहेर झेल टिपतायत, नाव द्या, पहिलं नाव सांगा. देवान सारंग.
ला पारितोषिक द्यायचं आहे. सीमारेषेच्या बाहेर त्यांनी झेल टिपला होता. बॉलिंग ॲक्शनवरती मला वाटतं वादग्रस्त शैलीवरती या ठिकाणी आक्षेप नोंदवण्यात आला आहे आणि त्याच्यामुळे तो आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर चेक करण्यात येईल. गोलंदाजीच्या ॲक्शनवरती या ठिकाणी आक्षेप नोंदवण्यात आलाय. बघूया मैदानामध्ये काय होते. पण आपण नागेश शीत बाबत बोलत होतो आणि एक चांगला मुद्दा या ठिकाणी समालोचन करता करता चर्चेला सुद्धा आला. एकदा स्कोरकडे नजर टाकूया. धावफलकावरती धावसंख्या लागले 38 ऑन अ बोर्ड. तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे मित्रांनो. आपण पाहताय अंश 11 सासवणे विरुद्ध साईराज परी 11 दिगोडी हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय आणि या सामन्यामध्ये सासवणे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अर्थातच निर्धोक पद्धतीचा चेंडू असेल आणि पुन्हा ओळी या मैदानामध्ये एक विषय चर्चेला होता ना आपण की अलीकडच्या काळामध्ये प्रीमियर लीग अनेक ठिकाणी होतात. गावची प्रीमियर लीग होते, तालुक्याची प्रीमियर लीग होते, जिल्ह्याची प्रीमियर लीग होते, उद्या कदाचित महाराष्ट्राची प्रीमियर लीग होईल. वेगवेगळ्या प्रीमियर लीग टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जेव्हा पाहायला मिळतात त्यावेळेला परफॉर्मन्स करणाऱ्या खेळाडूंवरती काही वेळेला बोली लागत नाही. हा एक चर्चेचा मुद्दा नक्की आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळे जे खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करतात त्या खेळाडूंना मला वाटतं कुठेतरी आपण अधोरेखित केले पाहिजे. कदाचित सोशल मीडियामध्ये यांचे व्हिडिओ नसतील, सोशल मीडियामध्ये यांच्या पोस्ट नसतील, याचा अर्थ ते काही चांगले खेळाडू नाही आहेत असा भाग नसतो. आज आपण पाहतोय ना नागेश शीदने तो स्टँडर्ड या ठिकाणी सेट करून दाखवलाय. अलिबागच्या अनेक गोलंदाजांना त्यांनी सळो की पळो करून मैदानात सोडलंय. पण आज नरेश ठोंबरेच्या विरुद्ध त्याने षटकार खेचले, सोहेलच्या अगेन्स्टमध्ये त्याने षटकार खेचलेत आणि 8 चेंडूत 25 धावांची खेळी साकारताना संघाची पार्टनरशिप पोहोचवले 38 धावांपर्यंत. 5 षटकांचा सामना आहे. चला सामना सुरू करा, अधिक वेळ दवडायचा नाहीये. पुन्हा एकदा सासवणी संघाकडून गोलंदाजीसाठी तयार होतोय सोहेल. राईट अमोर द विकेट. नागेशी ठोकतोय. हाही चेंडू सीमा पार आहे आणि हाही षटकार आहे. मला ना तो एक ॲटिट्यूड हा शब्द फार आवडतो. बघा अलीकडच्या काळात अनेकांमध्ये ॲटिट्यूड असतो पण फलंदाजांमधला ॲटिट्यूड. विवियन रिचर्ड्स एक वाक्य फार जबरदस्त बोलायचे. पहिला स्कोर सांगतो 44 ऑन अ बोर्ड. या षटकातील एक चेंडू येणं बाकी आहे. या षटकातील शेवटचा चेंडू झाला की मित्रांनो त्या ॲटिट्यूडच्या गोष्टीकडे मी नक्की वळेन. पण आपण पहिला लास्ट बॉलवरती फोकस करूया जिथे सोहेल गोलंदाजीसाठी तयार होतोय. राईट अमोर द विकेट गोलंदाजी करतोय. योगेश पवार काहीसा क्षेत्ररक्षणात बदल करू इच्छितोय. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला त्याने डीप वरती तैनात केला गेलाय. म्हणजेच वाटेज डीप कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला शॉर्ट फाईन लेगला आणलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल झालाय जरूर. सोहेल गोलंदाजीसाठी सज्ज होणार. अद्यापपर्यंत या षटकात 19 धावा मोजल्यात आणि 44 ऑन बोर्ड आहेत. नागेश शीद यावेळेला वाईड स्पीड विकेटला खेळतोय. हाही चेंडू ट्रॅव्हल होतोय. हाही सीमारेषेच्या बाहेर आहे. दणदणीत षटकार 50. धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर पूर्ण होत आहेत. यावेळेला साईराज परी 11 दिगोडी संघाच्या सुशांत गावंड आणि प्रणय घरत यांनी पुरस्कृत केलेल्या संघामध्ये सुशांत खुश असेल कारण त्याला असे षटकार मारायला भरपूर आवडायचे. नागेश शीद सुद्धा तीच बॅटिंग करतोय. 50 धावा धावफलकावरती आल्या. मगाशी जो फॅक्टर आपण म्हणालो होतो ना की ॲटिट्यूड, हा ॲटिट्यूड महत्त्वाचा शब्द आहे. आणि जेव्हा फलंदाज हा ॲटिट्यूड मैदानामध्ये दाखवतात की लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर, त्या कन्सेप्टवरती पुढे येतो. की विवियन रिचर्ड्स बऱ्याच वेळेला त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणायचा की म्हणजे त्याला प्रश्न विचारला जायचा की तू इंग्लंड विरुद्ध फार चांगला आणि अधिक आक्रमक होऊन खेळतोस, काय राज काय या गोष्टीचा, किंवा काय होतं की इंग्लंड विरुद्ध खेळताना तुझी बॅट अधिक तळपते. तेव्हा विवियन रिचर्ड्स म्हणायचं मित्रांनो की कसं आहे, अनेक वर्ष गुलामगिरी आम्ही सहन केलेली आहे आणि या गोऱ्या माणसांनी आमच्यावरती इतकं जुलूम केले किंवा इतके अत्याचार केले की मैदानात गेल्यानंतर मला नेहमी असं वाटतं की या गोऱ्यांना कुठे ना कुठेतरी थोडासा धडा शिकवला पाहिजे. विवियन रिचर्ड्स हा बेधडक बोलणारा सुद्धा होता आणि त्याने त्या पद्धतीने मैदानात सुद्धा दाखवून दिलं होतं. मला वाटतं ना की तो ॲटिट्यूड तुमच्या मनामध्ये येतो. मोहम्मद अली रिंगणामध्ये उतरला की नेहमी म्हणायचा फाईट टू फिनिश. का फाईट टू फिनिश? मायकल जॉर्डन मैदानामध्ये उतरल्यानंतर नेहमी म्हणायचा की मी आहे तोपर्यंत सामना आपल्या बाजूने आहे हे ठरवून द्या. किंवा त्याच वेळेला
मायकल फेल्प्स जेव्हा मैदानामध्ये उतरायचा तेव्हा सुद्धा तो म्हणायचा की स्विमिंगचं मेडल लिहून ठेवा, मी आपल्यासाठी आणणार आहे. किंवा आज उसेन बोल्ट जेव्हा मैदानामध्ये उतरतो तेव्हाही तो त्याच मुद्रेने म्हणतो की लिहून ठेवा, जमैकाच्या नावावरती एक गोल्ड मेडल आलेलं असेल. वर्ल्ड ॲथलीट हे असे या पद्धतीने का जातात? वर्क इथिक्सवरती अधिक काम करावं लागतं मला वाटतं, आणि ते काम या पद्धतीने केल्यानंतरच तुम्ही तुमचा स्टँडर्ड थोड्या अंशी का होईना अधिक व्यापक स्वरूपात बनवत असता. यावेळचा खराब चेंडू आणि तितकाच सुंदर फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, आणखी एक षटकार. 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. नयन भगत गोलंदाजीला आलाय, पण विकी मुंबईकरला आता काही फरक पडणार नाहीये. नावात मुंबईकर असलं की बरंच काही शक्य होतं, हे तो मैदानामध्ये दाखवतोय. आणि वारा सुद्धा आपल्या बाजूने आहे हे ओळखलं गेलं त्याने. 56 धावा धावफलकावरती. या इनिंगमध्ये आतापर्यंत 6 षटकार पाहायला मिळालेले आहेत. नागेश शीत खेळतोय 10 चेंडूमध्ये 37 धावांवरती. विकी मुंबईकर खेळतोय 9 चेंडूंचा सामना केलाय 19 धावांवरती, 6 षटकार, 4 चौकार, 50 स्कोरिंग रन्स तर या स्कोरिंग शॉटमधून आलेले आहेत. 3.1 षटकांचा खेळ संपला, म्हणजे 19 चेंडूमध्ये 10 स्कोरिंग शॉट होते यावेळेला. वळूया मैदानाकडे, जिथे गोलंदाजीसाठी नयन भगत सज्ज आहे. एक सिलिमिड ऑन, एक सिलिमिड ऑफ तैनात केला गेलाय. दर्शन वाकडे यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये आपण ती दिमाखदार आयोजन आपण या स्पर्धेचं पाहतोय आणि या स्पर्धेचा आनंद लुटतोय. विकी मुंबईकर यावेळेला हा पायातला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. आणखीन आज आपण पाहतोय ना, मगाशी सुमित ढेकलेचा झेल सुटलेला आपण पाहिला होता, आणि यावेळेला वाईडेस्ट मिड विकेटला विकी मुंबईकरचा झेल सुटतोय. जीवनदान त्याला मिळालंय. टोटल कॅच किती सुटले बघा, धरणे गुरुजी मला लगेच आकडा कळवतील. 71. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये 71 कॅच सुटलेले आहेत. 4 दिवसामध्ये 71 कॅच सुटलेले आहेत. काय आकडा आहे ना, म्हणजे आपण पाहतो की आजच कॅच सुटले असं नाहीये, एकूण 4 दिवसांमध्ये 71 कॅच सुटलेले आहेत. त्याच्यामुळे त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकालाही बरं वाटलं असेल, चल मीच नाही एकटा, आणखीनही काही क्षेत्ररक्षक होते. नयन भगत गोलंदाजीसाठी सज्ज होणार. साईराज परी 11 दिघोडी संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय मित्रांनो. अंश 11 सासवणे संघ नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण करतोय. चांगला चेंडू, कौतुक करावं लागेल यावेळेला. नयन भगतने मैदानामध्ये रन्स या वेळेला आपण पाहतोय ना की आल्या आल्या फलंदाज नागेश शीतसाठी, अर्थातच नागेश शीत चेंडू खेळत होता. विकी मुंबईकर मैदानामधून तिथून नॉन स्ट्राईक एंडकडून धावत सुटला होता. डेंजर एंडकडे धावायचं होतं, पण रन्स पूर्ण केली नागेश शीतने. एक उत्तम ॲथलीट सुद्धा आहे आणि थोडासा अंशी म्हणावं लागेल की वाचला, जीवनदान मिळालं असं म्हणावं, किंवा त्याच वेळेला नशिबाची साथ मिळाली असं म्हणायचं. जे म्हणायचं आहे ते म्हणा, पण एक एवढं मात्र नक्की आहे, धावफलकावरती बिनबाद 58 हीच धावसंख्या धावफलकावरती दिसते, जिथे कदाचित एक गडी बाद 58 दिसली असती. विकी मुंबईकर यावेळेला ठोकतोय, हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवतोय. चेंडू बराच काळ हवेत आणि फलंदाज बाद. गोलंदाजी करणाऱ्या नयन भगतचं कौतुक करावं लागेल, कारण जोडी फोडण्याचं जे धारिष्ट्य दाखवायचं होतं ना, किंबहुना प्रोफेशनने गोलंदाज असण्यापेक्षा जर वकिलीचं प्रोफेशन असतं तर घटस्फोटाचा चांगला वकील नयन भगत यावेळेला झाला असता असं मला वाटतं. कारण जोडी फोडली गेले. एक गडी बाद 58 ही धावसंख्या धावफलकावरती. साईराज परी 11 दिघोडी संघाचा पहिला फलंदाज बाद झाला. विकी मुंबईकर. नागेशची अजूनही मैदानामध्ये. नागेशला माहिती आहे की मैदानात जे काही आपल्याला करायचं आहे ना ते दाखवण्यासाठी आपण सज्ज असणार आहेत. आणि नवीन फलंदाज साईराज परी 11 दिघोडी संघाचा मैदानामध्ये येतोय आदिल कुरेशी. काल वादळ पाहिलं होतं आदिल कुरेशीचं. परवा ज्या वेळेला माऊ 11 थळ संघामध्ये खेळत असताना आदिल कुरेशीने जी तुफानी पारी खेळली होती, म्हणजे 4 गडी बाद झाले होते. अशा वेळेला धावफलकावरती धावासुद्धा नव्हत्या. 8 षटकांचा सामना खेळायचा होता आणि मग आदिल कुरेशीचा शो सुरू झाला होता. दोन्ही फलंदाज आता एकमेकांच्या सोबत नेहमी प्रॅक्टिस करतात, किंवा त्याच वेळेला अलिबागच्या मैदानामध्ये अनेक सामने जिंकून दिलेले आहेत. आणि दोन्ही फलंदाजांमध्ये स्पर्धा आहे. म्हणजे आजच्या घडीला जर टॉपमोस्ट 5 फलंदाजांपैकी पहिले 2 नंबर कोणाचे काढायचे ना, नागेश शीत आणि आदिल कुरेशीमध्ये स्पर्धा असेल.
आदिल कुरेशी यावेळेला मात्र फटका चुकतोय, फटका फसलाय, कौतुक होईल यावेळेला अर्थातच नयन भगतचं, पण पंच मात्र तिसऱ्या पंचांकडे जाणार आहेत. येस, निर्णयासाठी अर्थातच तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार. नयन भगतचं कौतुक करावं लागेल, कारण मगासपासून याच विकेटच्या तो शोधामध्ये होता. पहिलं षटक टाकताना 9 धावा खर्च केल्या होत्या आणि आता जेव्हा दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला आला त्याचं स्वागत सुद्धा षटकाराने झालं होतं. आणि विकी मुंबईकरने षटकार खेचला होता. बघतो आहे, तिसरे पंच आहेत इथे. कॅचसाठी या ठिकाणी अपील झालं आणि ते अपील अर्थातच तिसऱ्या पंचांपर्यंत पोहोचले. विकी मुंबईकर बाद झाल्यानंतर आदिल कुरेशी नवीन फलंदाज मैदानात आला. इथून पुढे दिगुडी संघ म्हणजेच संघाचे संघमालक सुशांत गावंड आणि प्रणय घरात विचार करत असतील की आपल्या संघाने साधारण 75 पेक्षा अधिक धावा बनवल्या तर प्रतिस्पर्धी संघाला आपण रोखू शकतो. इतके गोलंदाज आपल्यामध्ये आहेत. पण शिलेवन सासवणे संघाला सुद्धा माहिती आहे की आपल्याला कमीत कमी धावांमध्ये आता रोखावं लागेल. ज्या काही 58 आल्यात त्या आल्यात, पण पुढच्या 7 चेंडूमध्ये फलंदाज बाद असणार. संदीप हा एक यंगस्टर खेळाडू आहे. मी इंट्रोड्यूस करू इच्छितो आहे, कारण मुरुड तालुक्यामधून आपल्याला बऱ्याच वेळा काही खेळाडू पाहायला मिळत नसतात, परंतु या खेळाडूनं मात्र खूप मोठं नाव केलं आहे. परंतु आज कसा खेळणार हे त्याचा आजचा दिवस ठरवेल. परंतु याचं नाव आहे हुसेन टाके, मॅन फ्रॉम शिग्रा. यासिन सर, तुम्ही मॅन फ्रॉम शिग्रा म्हणालात. मॅन फ्रॉम शिग्रा एकच ना आपला पहिला? यावेळेचा आखूड टप्प्याचा चेंडू हुसेन टाकेने टाकला आहे सीमारेषेच्या बाहेर. षटकार. येस, हयात दळवी. म्हणूनच मी तुमच्यापर्यंत ते पाहिलं, कारण ज्या गावामधून हयात दळवी मैदानामध्ये फलंदाजीला आला त्याचमधून हुसेन टाके मैदानामध्ये येतोय आणि सीमारेषेच्या बाहेर टाकतोय सुद्धा. चेंडूला भिरकावून दिलाय. 6 धावाने धावसंख्येत बदल झाला. दरणे गुरुजी मला कळवत आहेत धावफलकावरती धावसंख्या झाले 64, 64 ऑनबोर्ड. 4 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद, 64 धावा धावफलकावरती. 1 षटक यावेळेला येणं बाकी आहे. पण जेव्हा हयातची आठवण आली तेव्हा काही फटक्यांची सुद्धा आठवण येईल. म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये 2 खेळाडू, एक अलिबाग तालुक्यातील आणि एक मुरुड तालुक्यातील, ज्या खेळाडूंना मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार असतील किंवा जेव्हा आपण म्हणतो की 360 डिग्रीमध्ये मैदान असेल त्यावेळेला या दोन्ही फलंदाजांना रोखणं कठीण व्हायचं. त्यापैकी एक हयात आणि दुसरा श्रीनाथ दगडे. आणि मुरुड तालुक्यातील क्रिकेटचे वेडे आणि माजी खेळाडू सन्माननीय बाबू शेठ धुमाळ यांच्यातर्फे या षटकारास 500 रुपयांचं कॅश प्राईज आलेलं आहे. धन्यवाद. पारितोषिकांची मोठ्या प्रमाणावरती खैरात हे या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य राहिलंय. श्री अमृतदादा आयोजित अंश आश्लेषा चषक 2024 मित्रांनो आपण पाहतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक दर्शन वाकडे या ठिकाणी आपल्याला अतिशय मेहनत घेताना पाहायला मिळाले. गेले 4 दिवस ही स्पर्धा यशस्वी होताना त्याच्या पाठीमागे असणारी मेहनत आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आवासच्या या गावामध्ये सुरू झालेली ही स्पर्धा किंबहुना आज क्रिकेट स्पर्धेचा एक वेगळा आनंद, परमोच्च आनंद ज्याला आपण म्हणतो ना, तो पाहताना अनुभवताना आपण आहोत. हा शामियाना जो उभारण्यात आला, इथे उपस्थित असणाऱ्या प्रेक्षक वर्गाची सुद्धा जी आसन व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे ती सुद्धा तितकीच सुंदर आहे, विलोभनीय आहे आणि त्याचा आनंद आपण लुटतोय. आणि सन्माननीय बाबू शेठ धुमाळ, मॅन फ्रॉम मुरुड, एक मराठी उद्योजक, यांच्यातर्फे हुसेन टाकेसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारास 500 रुपयांचं कॅश प्राईज. हुसेन टाकेपर्यंत आपल्याला जावं लागेल, पण नवीन गोलंदाज सर करण घोसाळकर मैदानात आलाय. 64 धावा धावफलकावरती आणि करण घनसोलकर मैदानामध्ये आहे. जेव्हा पहिल्या षटकामध्ये तो गोलंदाजीला आलाय, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नागेशची 50 पूर्ण करणार का या स्पर्धेमधली आणखीन एक अर्धशतकीय पारी आपल्याला पाहायला मिळणार का जेव्हा तो 38 वर खेळतोय?
ऑफ स्टंपच्या बाहेर या वेळेला शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न. करण काय गोलंदाजी करतोय. पनवेल तालुक्यातील आंबिवली गावचा असणारा करण घनसोलकर या वेळेला गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. नागेश शेदला लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी झाला. ही कामगिरी फार महत्त्वाची. बघा तिसराही चेंडू या वेळेला पाहतोय. फलंदाजाला लक्षात येत नाहीये की नक्की कोणत्या अँगलने गोलंदाजी करतोय. पूर्णपणे फ्लाईटवरती मिस होतोय. आकाश हे फार महत्त्वाचं असते की समोरचा फलंदाज जर स्पीडने फलंदाजी करतोय ना किंवा तो स्पीडसाठी जाणार आहे तर तुम्ही त्याला कसं फसवू शकता. हे या ज्या क्लुप्त्या आहेत ना मला वाटतं तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळल्यानंतर तुमच्या लक्षात येतं. पाहतो आपण अनेक गोष्टी पाहतो आपण टी व्हीवरती पाहतो यूट्यूबच्या माध्यमातून आता घराघरात क्रिकेट पोहोचलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्व आहे सिच्युएशन फेस करणं महत्त्वाची असतं. आणि जेव्हा तुम्ही मैदानात जाता तेव्हा तुम्हाला अकॉर्डिंग टू सिच्युएशन मैदानात जसं खेळता तेव्हा तो रिझल्ट समोर येत असतो. आता युसेन टाकेने चेंडू खेळलाय जरूर पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. फलंदाज बाद होऊन परतणार पावलांमध्ये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा झाल्या होत्या आणि या पुढच्या 4 चेंडूवर 1 धाव आले. मला माझी आई नेहमी म्हणायची की लोक जे म्हणतात ना अंथरूण पाहून पाय पसरायचे ती म्हणत चुकीची आहे. ती म्हणायची मेहनत एवढी करणं की तुला मोठी चादर घेता आली पाहिजे एवढा मोठा हो. मला वाटतं ही फार महत्त्वाचं वाक्य आहे की हार्डवर्क डिटर्मिनेशन्स हे फार इम्पॉर्टंट आहे. कशाला आपण त्या चादरीचा विचार करायचा. आपण महत्त्वाचं आहे की आपण किती मेहनत करणार आहोत. आपण कशा पद्धतीने अर्थातच प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत आणि कशा पद्धतीने या गेममध्ये सातत्य राखणार आहोत. कारण जेव्हा गोलंदाजीला आला 64 धावा दिल्या होत्या गोलंदाजाने पण तो म्हणतोय मी माझं स्टँडर्ड जे आहे ना ते मैदानामध्ये दाखवेन. क्वालिटेटिव्ह बॉलिंगला किंमत असतं. लक्षात घ्या क्वालिटी अँड क्वांटिटी याच्यामधला जो फरक आहे ना तो फार वेगळ्या स्वरूपाचा आहे. क्वांटिटी नॉर्थला असेल तर क्वालिटी साऊथला आहे. 5वा चेंडू आपण पाहतोय ना 5व्या चेंडूवरती सुद्धा धाव आली की नाही पंच कळवतील. नाही आले आणि फलंदाज बाद. करण घनसोलकरचं या वेळेला कौतुक होईल. 5 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च करतोय. आपल्या गोलंदाजीची वैविध्यता आहे ना ती मैदानामध्ये पूर्णपणे दाखवतोय. चेंडू ऑफ ब्रेक लेग ब्रेक किंवा त्याच वेळेला टर्न्स मैदानामध्ये प्राप्त करताना फलंदाजाला पूर्णपणे चकवण्यात यशस्वी होतोय. नागेश शिदला शेवटच्या चेंडूवर चौकार मिळतोय आणि त्या चौकाराने धावसंख्या पोहोचले 69 ऑन बोर्ड. शाश्लेषा चषक 2024 श्री अमृतदादा आयोजित आणि या स्पर्धेमध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आज नागेश शीदची पुन्हा एकदा. कारण नागेश शीदने या मैदानामध्ये आपण पाहिलं की तब्बल 15 चेंडूमध्ये 43 धावा फटकावल्या आणि त्या जोरावरती संघ पोहोचलाय 69 वरती. 70 धावांचं लक्ष असेल जेव्हा सुशांत गावंड आणि प्रणय घरत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानामध्ये 69 धावसंख्या उभारू शकला. 70 धावांचं आव्हान आहे ते कसं पार होणार कशा पद्धतीने पार केलं जाणार का अंश 11 सासवणे संघाला याच मैदानावरती चारी मुंड्या चीत केलं जाणार हे फक्त येणारा वेळ ठरवणार. ते सांगण्यासाठी घेऊन चलतो आणि साथी समालोचक मित्र दी आकाश मांजरेकर यांच्याकडे.
उपस्थित आहेत. यासीन मर्चंट यांना विनंती आहे की कृपया आपण मुख्य स्टेजकडे यायचं आहे. सामन्याला तिकडे सुरुवात होणार. पूर्वार्धाचा खेळ संपला. 69 धावा धावफलकावरती लागल्या. 70 धावांची आवश्यकता आहे. महिला कक्ष त्या ठिकाणी जो राखीव करण्यात आलेला आहे तो पुन्हा एकदा येथे काही खुर्च्या उचलल्या गेलेल्या आहेत. काही प्रेक्षकांनी त्या खुर्च्या पुन्हा तिथे ठेवून द्या, कारण ही स्पर्धा यशस्वी आपल्याला सर्वांना माहिती आहे की या स्पर्धेसाठी सर्वांची उपस्थिती आणि त्याच वेळेला सर्वांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. 2013 पासून सुरू झालेला आपला हा प्रवास अंश आश्लेषा चषक 2024 मित्रांनो आपण आज पाहतोय. आणि ज्या 11 वर्षाच्या या प्रवासामध्ये अनेक सारे सहकारी दर्शन वाकडे आणि त्यांच्या समवेत जोडले गेलेले पाहायला मिळालेत. 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. पहिल्या दिवशी नवजीवन दिगोडी संघ मैदानामध्ये उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला पाहायला मिळाला होता. दुसऱ्या दिवशी माऊ 11 थळ संघ मैदानामध्ये उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला होता. तिसऱ्या दिवशी श्री अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचला होता. आज सेमीफायनलचा सुद्धा एक सामना आपण खेळलो आणि त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना संध्याकाळच्या सत्रात होईल. अंतिम दिवस असल्या कारणाने आपल्याला माहिती आहे की प्रेक्षकांची तोबा गर्दी या मैदानाला काही नवीन नाही आहे, पण त्या दर्दी प्रेक्षक वर्गाचा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्या प्रेक्षकांना ही विनंती करतो की आपण त्या प्रेक्षकांमध्ये जर काही मान्यवर मंडळी उपस्थित झाली असतील तर त्यांना ही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. चला सामन्याला लवकर सुरुवात करा. पंचांना विनंती असेल अधिक वेळ न दवडता आपण सामन्याला सुरुवात करा. 3 वाजून गेलेले आहेत आणि 3 पर्यंत हा सामना फिनिश होणं गरजेचं होतं. आपण ऑलरेडी अर्धा तास लेट आहोत. वळीयत मैदानाच्या दिशेने जिथे मात्र उत्तरार्धाच्या खेळाला झाली आहे सुरुवात. एका बाजूला संघ सज्ज झालाय अर्थात साईराज परी 11 दिगोडी संघ, दुसऱ्या बाजूला अंश 11 सासवणे संघ या ठिकाणी आपण पाहतो. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. अर्थातच अंश 11 सासवणे संघाच्या बाजूने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर 69 धावा जमा केल्यात. निर्धारित 5 षटकांच्या या मॅचमध्ये 70 धावा करणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. एका बाजूला आपल्याला आकाश जांगीड हा फलंदाज पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला अर्थातच योगेश पवार मिस्टर कन्सिस्टंट मैदानाच्या आत खेळी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 71 अर्थात आपण पाहिलं 70 धावांचं लक्ष्य, हे लक्ष्य कशा पद्धतीने पार केलं जाईल हे बघणं गरजेचं असणार आहे. पहिला चेंडू ओव्हर द विकेट, गोलंदाजी ऑफस्टम्पच्या पूर्णपणे बाहेरचा चेंडू व एक्स्ट्राची धाव दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. फलंदाज म्हणेल अशा पद्धतीचे चेंडू वाईड येऊ देत, आय एम लव्हिंग इट, अशा पद्धतीचा काहीसा निर्धार फलंदाजाकडनं घेतला जाईल, कारण एक्स्ट्राच्या धावा कोणाला नको असतात. एक फलंदाज म्हणून आपल्याला एक्स्ट्राच्या धावा नेहमी हव्याशा वाटतात. एक ही धावसंख्या धावफलकावरती लागले. कमबॅक चांगला आहे. यावेळेला मात्र मिडांच्या डोक्यावरून कॅल्क्युलेटिव्ह रिस्क, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. कमालीचं पाहायला मिळालं. यावेळेला क्षेत्ररक्षक कुठे आहेत त्याचा पुरेपूर अंदाज घेतला गेला आणि तदनंतर मात्र कॅल्क्युलेटिव्ह रिस्क जी म्हणतात ना ती मैदानावरती आकाश जांगीडने मैदानावरती निर्माण केलेली आपण पाहतोय. 5 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र बदलाव करण्यात येतोय, कारण मिडॉन व्ही फॅक्टरमध्ये फटकेबाजी होते असं बघत असताना मग मात्र मिडॉन आणि काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला आता मात्र डीपमध्ये लॉंगॉनमध्ये तैनात करण्यात आलेला आपण पाहतोय. विकेट टू विकेट गोलंदाजीचा करण्याचा परिणाम. यावेळेला मात्र घुटना टेक तमाशा देख, अप्रतिम फटका, मनगटाच्या सहाय्याने शरीराचा मुवमेंट शिफ्ट केला आणि तदनंतर मात्र चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील पूर्ण 4 धावा, चौकार.
चांगल्या पद्धतीचा फटका होता. डायनामिक फटकेबाजी जी म्हटली जाते ना ती यालाच म्हटली जाते. जिथे क्षेत्ररक्षण लावलंय त्याच्या उपरोधित फटकेबाजी करणं मैदानावरती गरजेचं होतं. आकाशने पहिले 2 चेंडूवरती आपण जर पाहिलं ना चांगल्या पद्धतीची फटकेबाजी केली आहे. गिरीज मुनाफ या गोलंदाजीवरती आता मात्र आपण पाहिलं ना तर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी 7 ते 8 पावलांचा रनअप आणि त्यानंतर आगळी वेगळी यावेळेला शैली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो आकाश जांगीड यावेळेला मात्र मोठा फलंदाज बाद. बघा पहिल्या 2 चेंडूंवरती काय झालं याच्याशी मला देणं घेणं नाही आहे. यावेळेला मात्र गिरीज मुनाफने सांगितलं माझ्याकडे शक्य काय आहे तर उर्वरित 4 चेंडू चांगलं टाकणं. मग अशा वेळेला केलेला कमबॅक कौतुकास पात्र आपण पाहतोय. शॉर्ट बट स्वीट आकाश जांगीडची इनिंग यावेळेला मात्र समाप्त झालेली आपण पाहतोय. 3 चेंडूंमध्ये 8 धावा केल्या गेल्या आणि तदनंतर मात्र सांघिक धावसंख्या 9 वरती असताना पहिला हादरा यावेळेला मैदानावरती लागताना आपण पाहतोय. जिथे आता नवीन फलंदाज मैदानावरती अर्थातच आपण पाहतोय अर्षद पेंडारी मैदानावरती आलेला आपण पाहतोय. खालापूर विभागातील हा खेळाडू खोपोली खालापूर या विभागामध्ये नेहमी तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. अर्षद पेंडारी म्हटलं की आक्रमकता हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. हल्लीच्या काळामध्ये आधुनिक फटके त्याच्या बॅटमधून आपण बरेचसे पाहिलेत आणि आज मात्र खोपोली खालापूर या विभागातील खेळाडू आज सासवणे नगरीमध्ये अलिबागच्या या मैदानावरती कशा पद्धतीने खेळ करून दाखवेल हे बघणं गरजेचं आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलं जिथे 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा त्यांनी कारकीर्द कामगिरी करून दाखवली. फायनलच्या मॅचमध्ये जिथे दबाव असतो आणि मग फायनलच्या दिवशी आज या मैदानावरती कसा खेळ होणार ना हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. गिरीश वर्सेस अर्षद ही रायव्हलरी मैदानावरती सुद्धा रसिक मायबा प्रेक्षकांना बघायला आवडणार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आहे. हा यावेळेचा चेंडू चांगला आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला जरूर होता. पायाच्या दिशेने अर्थात गोलंदाजी करण्याचा खोलवर टप्पा चेंडू टाकण्याचा निर्धार या ठिकाणी घेतला गेलाय. धावफलक डबल फिगरमध्ये 10 ही धावसंख्या जिथे एक फलंदाज बाद झालाय. पहिलं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. इथून मात्र आस्किंग रन रेट आपण पाहिलं ना जवळजवळ 13 ते 14 धावा प्रतिषटक करायचे आहेत आणि मग अशा वेळेला कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं गरजेचं. पॉवर प्लेमध्ये फटकेबाजी होणं गरजेचं. मग अशाच वेळेला आपण पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलाय कारण स्ट्राईक एंडवरती अर्थातच योगेश पवार आपण पाहतोय. बघा योगेश पवार एक 40+ खेळाडू आहे आणि अगदी त्याच वेळेला त्याच्याकडे ज्या तंत्रशुद्ध पद्धतीची खेळी आहे ना तो आज खेळाडू म्हणून सुद्धा मैदानावरती आहे. बऱ्याचशा खेळाडूंसाठी तो खऱ्या अर्थाने इन्स्पिरेशन सुद्धा आहे आणि अगदी त्याच वेळेला एक कोच म्हणून सुद्धा मेंटर म्हणून त्याची भूमिका DY पाटीलमध्ये आपण बरेच वर्ष पाहतोय. फुलटॉस स्वरूपातील चेंडू ना दसरा ना दिवाळी गिरीजने दिलेलं हे बोनस स्वरूपातील हा ओव्हरस्टेप आहे का यासाठी पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची विचारणा केली आहे. थर्ड अंपायरला या ठिकाणी विचारणा केली जाईल. निलेशजी धनकवडे साहेब थर्ड अंपायरची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अर्थात हा चेंडू ओव्हरस्टेपिंग होता का यासाठी चर्चा डेफिनेटली घेतली जाईल. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. अर्थात आपण चर्चा करत होतो योगेश पवार बद्दल. योगेश पवार यांची cricketalibaग.in माध्यमातून जी एक मुलाखत घेण्यात आली होती त्या मुलाखतीमध्ये योगेश पवार यांनी सांगितलं होतं क्रिकेट इज ऑल अबाउट फिटनेस. तुम्ही मैदानावरती खेळत असताना त्याआधी घेतलेली प्रॅक्टिस सराव आणि मेहनत कशी आहे ना त्यावरती तुमचा खेळ सुद्धा ठरत असतो. तुमच्याकडे गुणवत्ता लाख असू देत मात्र तुमचा फिटनेस जर टिकून राहिला तर मात्र वयाच्या 40व्या वर्षी सुद्धा तुम्ही चांगला खेळ करून दाखवू शकता. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अर्थातच योगेश पवार पाहायला मिळतोय. पेण विभागातील खेळाडू आणि खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्रभर अखंड भारतभर आणि किंबहुना गल्फ कंट्रीजमध्ये सुद्धा ज्यांनी चांगला खेळ करून दाखवलाय. जो डिसिजन आहे हा आपण मोठ्या स्क्रीनवरती सुद्धा दाखवूयात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू होता. योग्य चेंडू होता. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे.
14 धावा धावफलकावरती लागले. 3 चौकारांचा समावेश आपण पाहिलाय. अर्थात 2 चौकार आपण पाहिले आकाशने लगावले आणि तदनंतर मात्र योगेश पवारला तुम्ही अशा पद्धतीची फुलटॉस देत राहिलात ना, तर मग त्याचे ते प्रॅक्टिसमध्येच ते इतके फुलटॉस किंवा इतकं यॉर्कर खेळतात ना, मग हे जणू काही मैदानावरती प्रॅक्टिस मॅच चालू आहे की काय, असंच काहीच्या आविर्भावाने हा फटक्याला या चेंडूला मात्र टपली दिलेली आपण पाहिली. 14 धावा धावफलकावरती, जिथे विजयासाठी 70 धावांचा पल्ला पार करायचा आहे. प्रति षटक आपण जर पाहिलं ना, तर धावा आता मात्र 12 ते 13च्या सरासरीने राखणं गरजेचं आहे. चांगला चेंडू आहे, शरीरापासून दूर जाणीवपूर्वक चेंडू ठेवला, राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी केली. षटक क्रमांक 1 मैदानावरती समाप्त. 14 धावा धावफलकावरती. इथून मात्र आपण पाहिलं ना, तर 8 धावसंख्येवरती गेलेला पहिला फलंदाज बाद आणि तदनंतर कमबॅक अत्यंत गरजेचं आहे. एका क्षणाला प्रेक्षकांना वाटलं की दशरथ पाटील आले की काय, मात्र असं नाही आहे. आमच्या डीजे मास्टरचा हा आविष्कार होता, त्यांचा आवाज टिपला गेला होता आणि तदनंतर मात्र आपण पाहते वळियात मैदानावरती, जिथे आपण अनुभवतोय श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024. रसिक माव्या प्रेक्षकांनी या मॅचसाठी गर्दी केलेली आपण पाहतोय. इथून मात्र 24 चेंडूंमध्ये 56 धावांची आवश्यकता. अर्षद पेंडारे एक तंत्रशुद्ध अशा पद्धतीच्या फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू मैदानाच्या आत. पंचांची भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं ना, तर अर्थातच विनोद पाटील झिराडचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. झिराड गावाला आणि अलिबाग तालुक्याला बिलॉंग करत असतात आणि तदनंतर मात्र दुसरे पंच जोशी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मोर्चावरती इथून मात्र होतोय बदलाव. श्रीलेश आमरे गोलंदाजीच्या मोर्चावरती. षटक क्रमांक 2 सी एन कडून गोलंदाजी. पहिला चेंडू यावेळेला मात्र आपण पाहतो अपस्टंपच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न. फलंदाज अर्षद पेंडारीने यावेळेला मात्र शफलून खेळायचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मात्र असफल ठरताना आपण पाहतोय. चांगला चेंडू अचूक टप्प्यावरती मारा करण्याचा प्रयत्न इथून मात्र श्रीलेश आमरेने केलेला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे, अचूक टप्पा साधणं गरजेचं होतं, जिथे प्रतिषटक आपण पाहतो इथून मात्र जवळजवळ 15ची सरासरी राखायची आहे. अगदी 7 ते 8 पावलांचा मोजका रन पण आहे. तदनंतर रिस्क पोझिशनवरती या चेंडूला घुमवण्याची कुवत या ठिकाणी आपण पाहतोय. एफर्ट चांगल्या क्षेत्ररक्षकाची, मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 15 रन स्कोरबोर्ड, 15 धावा धावफलकावरती. एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय एक चांगली मॅच मैदानावरती सुरू आहे. अपलिफ्टिंग अशा पद्धतीची फलंदाजी इथून मात्र होणं गरजेचं आहे. योगेश पवार आहे तर ही शक्य सुद्धा आहे, कारण योगेश पवारकडे त्या पद्धतीचा अनुभव आहे. ज्या पद्धतीने लेदर क्रिकेट असू देत, मग ते टेनिस क्रिकेट असू देत, त्यांनी खेळलंय, ती सुद्धा कमालीची बाब आपल्याला पाहायला मिळाली. मुंबईच्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये योगेश पवार यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळालं. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न मात्र अंगलटी आलाय. कौतुक करावं लागेल श्रीलेश आमरेचं. जाणीवपूर्वक यावेळेला मात्र चेंडू अपस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. योगेश पवारने यावेळेला अपेक्षा केली की चेंडू वाईट दिला जावा, मात्र स्वतः आपण पाहिलं तर अपस्टंपच्या बाहेर खेळत होते आणि तदनंतर मात्र स्वीट चीटचा हा आधुनिक प्रयत्न अंगलटी आलाय. डॉट चेंडू 15 धावसंख्येवरती धावफलक आपण पाहिलं तर स्थिरावलंय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळलाय. एकेरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. सिंगलवरती विश्वास दाखवलाय. बघा, फटके कधी खेळायची गरज काय आहे ही परिस्थितीनुसार योगेश पवारला आपण खेळताना बऱ्याच वेळेला पाहतोय. मात्र त्यासोबतचा असणारा खेळाडू अर्षद पेंडारी हा मोठ्या फटक्यांसाठीच ओळखला जातो. मात्र आज जिथे सुरुवातीला सेट होण्यासाठी थोडाफार वेळ घेतला जातोय, कौतुक करावं लागेल श्रीलेश आमरेच्या गोलंदाजीचं. पुन्हा एकदा ज्यांनी चांगली गोलंदाजी मैदानावरती पेश केलेली आपण पाहतोय. मोठा फटका, यावेळेला मात्र स्वतः जागा बनवली आणि खराब चेंडूला त्याची जागा दाखवली आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षट.
मेक बिलीव्ह, स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे आणि त्या विश्वासार्ह खेळी मैदानावरती आज हर्षद पेंढारी सुद्धा करून दाखवताना आपण पाहतोय. बघा, गोलंदाजाला चुकी करायला प्रवृत्त केलं, स्वतः शफल झाले आणि त्यानंतर मात्र चेंडूची वाट पाहिली आणि या चेंडूची वाट लावलेली सुद्धा आपण पाहतोय. धावफलक 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 22 ऑन स्कोरबोर्ड, जिथे दुसरं षटक प्रगती पथावर आहे. यावेळेला सरळ बॅटने व्ही फॉर विक्ट्री. यावेळेला मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क, एकच धाव यावेळेला जरूर मिळणार आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त. 23 धावा, एक फलंदाज बाद झाल्यानंतर जिथे 70 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. अजूनही या मॅच मध्ये प्रति षटक आपण पाहिलं ना, जवळजवळ 15 ते 16 सरासरी राखणं गरजेचं आहे. 18 चेंडूंमध्ये 47 धावसंख्येची आवश्यकता. आज रसिक मायबा प्रेक्षकांनी अंश अश्लेषा चषक 2024ला ज्या पद्धतीने प्रतिसाद दिलाय ना, तो वाखाणण्याजोगा आहे. सुरुवातीपासून सकाळी 9:15ला पहिला बॉल पडला आणि तेव्हापासून प्रेक्षकांनी गर्दी करायला खऱ्या अर्थानं सुरुवात केलेली आपण पाहतोय. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक चौकामध्ये एकच चर्चा होती, ती म्हणजे अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक पाहण्याची. आणि आज ऑल इंडिया ओपनचा संघ या ठिकाणी मैदानावरती आपण पाहतोय. चांगले खेळाडू आज आपण मैदानावरती पाहतोय आणि त्यांचा खेळ, त्यांचा फॅन वर्ग फॉलो करण्यासाठी आज मैदानावरती खऱ्या अर्थानं रसिक मायबा प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आपण पाहतोय. 23 धावा दाफलकावरती एक फलंदाज बाद झालाय. ओळी आहेत मैदानावरती, जिथे अजूनही आपण पाहिलं 18 चेंडूंमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडवरती हर्षद पेंढारी. यावेळेला मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती आर्यन खारकर. अर्थातच थर्ड विभागातील, अर्थात आपला लोकल बॉय म्हणून त्याची खऱ्या अर्थानं प्रचिती आणि अगदी त्याच वेळेला त्याच्याकडे असलेली गोलंदाजी, त्याच्या गोलंदाजीचा वेग खऱ्या अर्थानं कमालीचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. रायगड प्रीमियर लीगचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली, ज्याची गोलंदाजी अखंड रायगड जिल्ह्याने अनुभवली आणि म्हणूनच का होईना आज आपण पाहतोय अंश 11 सासवणी संघाच्या विरोधी खेळत असताना यावेळेला चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. वळूयात मैदानावरती. चांगला खेळ मैदानाच्या दिशेने. फुलटॉस प्रकारचा चेंडू, वेगाने चेंडू आलाय. बघा, बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की फुलटॉस चेंडू म्हणजे आपण सहज खेळू, मात्र आर्यन खारकरचा फुलटॉस चेंडू खेळणं तितकं सोपं नाही आहे. कारण ज्या वेगाने चेंडू येतो ना, तो तुम्ही अँटिसिपेट करूच शकत नाही. असं बऱ्याच वेळेला होताना आपण पाहिलंय. कमालीचा चेंडू होता. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात आणि तो सरप्राईज आता मात्र हर्षद पेंढारीला या ठिकाणी दिलेला आपण पाहतोय. ना भूतो ना भविष्यातही अशा पद्धतीची मॅच आहे. इतकं मोठं प्लॅटफॉर्म जिथे परिपक्वता असावी, अशा वेळेला आर्यन खारकरची गोलंदाजी कमालीची होते. यावेळेला मात्र मोठा फटका आलाय. नो बॉलचा इशारा सुद्धा आलाय. जीवनदान मिळणार आहे. ओव्हरस्टेपचा हा नो बॉल पंचाने मात्र या वेळेला दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज पुन्हा फसला होता. बघा, मी पहिल्या चेंडूवरती म्हटलं होतं आर्यन खारकरचा फुलटॉस चेंडू खेळणं तितकं सोपं नाही आहे. मग अशा वेळेला कुठेतरी ओव्हरस्टेप झालेली आपण पाहतोय. पंचांचा योग्य निर्णय tenniscricket.in माध्यमातून स्क्रीनवरती आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने पंच यावेळेला डिसिजन्स देत असताना आपल्याला पाहायला मिळत. पुण्याचे हे दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हेरी वेल डन. ओळीत मैदानावरती पुन्हा एकदा, जिथे स्ट्राईक एंडवरती यावेळेला मात्र योगेश पवार आपल्याला पाहायला मिळतील. योगेश पवार आर्यन खारकरच्या गोलंदाजीवरती कशा पद्धतीने खेळ प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतील हे बघणं गरजेचं. जिथे 25 धावा धावफलकावरती लागल्यात. फुलटॉस प्रकारचा चेंडू, ऑन साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. तीनही चेंडू आपण पाहिले ना, फुलटॉस टाकले होते. फ्री हिट साठीचा हा चेंडू आहे. तीनही फुलटॉस चेंडू फलंदाजाला जज करणं कठीण होऊन बसलेला आपण पाहतोय. कधी लोवर फुलटॉस, कधी यावेळेला कधी कॅल्क्युलेटिव्ह योग्य फुलटॉस पडला, कधीतरी वेगाने चेंडू टाकला जातो आणि तदनंतर मात्र फलंदाज बीट होत आहेत. आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आतापर्यंत काय म्हणत आलोय की फुलटॉस चेंडू म्हणजे खराब चेंडू, मात्र त्याच चेंडूला शस्त्र बनवलंय ते म्हणजे आर्यन खारकरने. येणारे 16 चेंडू विजयासाठी 44 धावसंख्येची आवश्यकता, जिथे 26 धावा दाफलकावरती लागल्यात. अंश 11 सासवणी संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करता इथून धावा बनवण्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा
चांगला चेंडू, खोलवर टप्पाचा चेंडू, क्षेत्ररक्षकाला भेदलं जाईल, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, मिळतील पूर्ण 4 धावा, चौकार. मात्र थर्ड अंपायरची पुन्हा एकदा मागणी केली जाईल, कारण गोलंदाजाचा पाय पुन्हा क्रीजच्या पलीकडे गेला होता का याची पडताळणी केली जाते. बघा, एखादा डॉक्युमेंट आपल्याला बनवायचा असेल ना, पासपोर्ट बनवायचा असेल तर 4 प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात. एक आयडी प्रूफ, एक रेसिडेन्शियल प्रूफ. त्या पद्धतीने नो बॉल द्यायचा असेल तर आपण ठरवूयात योग्य पाहिला होता का हे या ठिकाणी बघितला जाईल, आणि म्हणूनच का होईना नो बॉल आहे की नाही याची पडताळणी केली जाताना आपल्याला पाहायला मिळते. येस, इट्स अ नो बॉल. नो बॉल घोषित केला. एव्हरी नो बॉल काउंट. दुष्काळात 13वा महिना. मैदानावरती गोलंदाजी चांगली होते असं वाटत असताना दुधात माशी पडली, आणि आर्यन खारकर याचा या षटकातील दुसरा ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा नो बॉल म्हटलं की फ्री हिट आलाच. धरणे गुरुजी कळवत आहेत धावफलकावरती मात्र 31 ऑन स्कोर बोर्ड. 70 धावसंख्येचा पल्ला. फ्री हिट साठी अर्षद पेंडारी स्ट्राईक एंड वरती. या आधीच्या फ्री हिट वरती योगेश पवार स्ट्राईक एंड वरती होते, ज्यांना मोठा फटका खेळता आला नव्हता. यावेळेला मात्र मिडल ऑफ द बॅट मधून सुमधूर आवाज. ऑन साइडच्या दिशेने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. काही खेळाडू ना मॅचला एन्जॉय करत असतात, आणि मग अर्षद पेंढारी त्याचपैकी एक आहे. जॉयफुल खेळाडू आहे. उल्हासपूर्ण या मॅचकडे बघितलं जातं, जिथे 37 धावा धावफलकावरती लागले. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेला राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी आले. ऑप्शनच्या बाहेर यॉर्कर लेंथवरती डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न. खोलात टाकलेला हा चेंडू मैदानावरती आपण पाहतोय. एकेरी धाव या ठिकाणी जरूर मिळते. 38 धावसंख्या धावफलकावरती, जिथे षटकातील आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 2 गोचा इशारा. 14 चेंडूंमध्ये 32 धावा. यावेळेला मात्र आर्यन खारकरच्या गोलंदाजीवरती हल्ला बॉल सुद्धा केलेला आपण पाहतोय. अर्षद पेंढारेंनी षटकार ठोकला, आणि तदनंतर मात्र अंश 11 सासवणे संघाने या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करतायत. यावेळेला मात्र चांगला फटका. खराब चेंडूला त्याची योग्य जागा दाखवली. चेंडू सीमारेषा पार. षटकार. सन्मान्य अमोलजी वार्डे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना आपण विनंती करूयात आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतावा. श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ये दिल मांगे मोर असंच काहीसं वाटू लागलंय. कमालीचा खेळ मैदानावरती. योगेश पवार. यावेळेला बघा, एका मोठ्या खेळाडूची ओळख आहे. षटकारानंतर स्ट्राईक रोटेशन वरती भर दिला जातोय. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली लेझी क्रिकेट मैदानाच्या आत, आणि तदनंतर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांची सांगता. धावफलकावरती 46 धावा. येणारे 12 चेंडू. विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 नो बॉल आले, आणि तदनंतर मात्र प्रत्येकी एक षटकार. अर्षद पेंढारी आणि योगेश पवारने मारलेले षटकार या बळावरती 23 धावा या तिसऱ्या षटकामध्ये तब्बल कुठल्या गेल्या. पहिल्या षटकात आपण पाहिल्या 14, दुसऱ्या षटकात 9, तिसऱ्या षटकात तब्बल 23. इक्वेशन कॅल्क्युलेशन पूर्णपणे बदललंय. एका बाजूला आपण पाहतोय साईराज परी 11 दिघोडी संघ जो या धावा वाचवण्याचा प्रयत्न करेल, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अंश 11 सासवणे संघ या धावा करण्याचा प्रयत्न करणार आहे. सन्मान्य अमोल वार्डे यांना विनंती करूयात आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतावा. आयोजकांच्या वतीने अर्थात आपण या ठिकाणी आपल्याला विनंती केली जाते. सन्मान्य दर्शनजी वाकडे यांच्याकडून या ठिकाणी आपल्याला मनपूर्वक विनंती करूयात. वळीयत मैदानावरती जिथे गोलंदाजीवरती आता मात्र बदलाव करण्यात येतोय. गिरीश मुनाफ नवीन गोलंदाज मैदानाच्या आत, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. इथून मात्र येणारे 12 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. अंश 11 सासवणे संघ प्रयत्न करेल की या धावा
जास्तीत जास्त कव्हर अप करूयात या षटकामध्ये, कारण शेवटच्या षटकापर्यंत मॅच घेऊन जायची म्हणजे रिस्क फॅक्टर येतो. मग रिस्क फॅक्टरमध्ये प्रेशर सुद्धा द्विगुणित होतो. इथे जिथे रसिक मायबा प्रेक्षकांचा गदारोळ पाहायला मिळतोय, टाळ्या शिट्ट्या यांचा कडकडाट पाहायला मिळालाय. ही मॅच आता मात्र चांगल्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. गिरीश मुनाफ गोलंदाजीच्या मोर्चावरती, त्यांची बॉलिंग ॲक्शन कमालीची पाहायला मिळाली, रिदम कमालीची पाहायला मिळते. इथे मात्र 12 चेंडूंमध्ये 24 धावा वाचवायचे, जिथे हर्षद पेंडारी स्ट्राईक एंडवरती आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न अंगलटी आलाय. अक्षरशः आपण पाहिलं तर खरंच या फटक्याची गरज होती का? जिथे गोलंदाजाचा आपण पाहिलं तर वेगवान गोलंदाजी आहे, टप्प्याचा अंदाज घेतल्यानंतर आपण सरळ बॅटने फटकेबाजी करता येऊ शकते. मग अशा वेळेला आलेला हा डॉट चेंडू आपल्याला आणि आपल्या संघाला बॅकफूटवरती घेऊन जाणारा असू शकेल, ही बाब ओळखणं गरजेचं आहे. कौतुक करूया गिरीश मुनाफ यांच्या गोलंदाजीचं. अचूक टप्पा आणि वेगावरती नियंत्रण. आहा, या वेळेला मात्र कमालीचा चेंडू आपण पाहतोय. पंचांनी या वेळेला मात्र नो बॉल घोषित केलाय. ओव्हर स्टेप पुन्हा एकदा या मॅचला नो बॉल बाहेर काढणार का असंच वाटू लागलंय. आतापर्यंत आपण पाहिलं ना तर एक मिनिट आकाश, वैभव म्हात्रे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. थर्ड अंपायरची मागणी या ठिकाणी केली जाते. हा नो बॉल होता का याची तपासणी या ठिकाणी जरूर केली जाणार आहे. ही सुद्धा आपल्याला चेक करायची आहे. येस, बॅटने धाव आली होती. आता हा ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल आहे का यावरती मात्र चर्चा रंगली जाईल. हा नो बॉल खऱ्या अर्थानं भविष्य सुद्धा ठरवेल असं मी म्हणेन. इट्स अ नो बॉल. येस, हा नो बॉल होता, हे या वेळेला मात्र पुन्हा पाहायला मिळालं. क्लिअर कट नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो. थेट tenniscricket.in माध्यमातून आपण यूट्यूबवरती हा नो बॉल होता की नाही याचा डिसिजन सुद्धा कन्वे केलेला आपण पाहतोय. येस, इथून मात्र कॅल्क्युलेशन बदलेल, कारण येणारा प्रत्येक नो बॉल फ्री हिट सुद्धा सांगेल. आमचे गुणलेखक आम्हाला कळवत आहेत येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. आने वाले 11 गेंदे जीत के लिए 22 रनों की जरूरत. रिमेनिंग 11 डिलिव्हरीज 22 रन्स नीड्स टू विन. अशा पद्धतीने या दृष्टिक्षेपातून ही मॅच आलेली आपण पाहतोय. बघा, एकीकडे वाटतंय की हर्षद पेंडारी, योगेश पवार जिथे मैदानावरती आहेत तिथे ही मॅच सरळ पद्धतीने निघू शकते. मात्र नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. जिथे साईराज परी 11 दिगोडी संघ यामध्ये गोलंदाजी चांगली होते. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, तोपर्यंत एकेरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आपण पाहतोय. ही मॅच अजूनपर्यंत आपण पाहिली ना 50-50 पद्धतीने पाहिली जाईल. 49 ऑन स्कोर बोर्ड, जिथे एक फलंदाज बाद झालाय. हर्षद पेंडारी आणि योगेश पवारचं कौतुक करावं तितकं कमी आहे. खराब चेंडूंचा समाचार, चांगल्या चेंडूंना सन्मान, आधुनिक क्रिकेटची परिभाषा या मैदानावरती बोलली जाते. ऐतिहासिक क्रीडांगण. हलक्या हाताने फटका खेळलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? जिथे स्क्वेअरले क्षेत्ररक्षक अमरेश नाईक त्या ठिकाणी तैनात आहे. कोणती चुकी होत नाहीये. एक धाव पूर्ण केली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 50 ओलांडली आहे. 50 ऑन स्कोर बोर्ड, जिथे एक फलंदाज बाद झालाय. 3.3 चेंडू या ठिकाणी पडलेत. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. येणारा प्रत्येक चेंडू अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक जण या मॅचकडे डोळे लावून बसलाय. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये फटका ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं, ज्याने 100% योगदान दिलं आणि तदनंतर मात्र आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. मी नेहमी म्हणतो क्षेत्ररक्षण करताना आपण जितक्या धावा वाचवतो ना, तितकाच आपल्या गोलंदाजांना आपण कॉन्फिडन्स सुद्धा देत असतो. जॉन्टी रोड्स, अगदी त्याच वेळेला सुरेश रैना, रवींद्र जडेजा यांची नावं आपल्यासमोर नक्की येतील, जे एक चांगले क्षेत्ररक्षक म्हणून सुद्धा पुढे आले आणि तदनंतर मात्र आपल्या संघाला गरजेच्या वेळेला उपयोगी सुद्धा पडलेत. 8 चेंडू 19 धावा. असा असताना एक मोठा फटका जरूर आलाय. बॅटमधून आपण पाहतो एक कडक आवाज आला. चेंडू मात्र जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एक विनंती होती, काही पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, परंतु प्रेक्षकांमध्ये काही पाहुणे असतील तर त्यांनी व्यासपीठावरती येऊन आमचे जे निमंत्रित आहेत
त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. ओव्हर टू आकाश. 57 ऑन स्कोरबोर्ड, 7 चेंडू 13 धावा. हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. फुलटॉस स्वरूपातील चेंडू, एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अप्रतिम फटका. षटकार. ऐन थंडीमध्ये गोलंदाजाला घाम फोडावं अशा पद्धतीची फटकेबाजी मैदानाच्या आत. येणारे 6 चेंडू विजयासाठी केवळ आणि केवळ 7 धावांची आवश्यकता. आने वाले 6 गेंदे जीत के लिए 7 रनों की जरूरत. एका क्षणाला वाटलं होतं साईराज परी 11 दिघोडी संघ ही मॅच सहज जिंकेल की काय, मात्र अशा वेळेला चांगल्या पद्धतीची फटकेबाजी अंश 11 सासवणे संघाने केलेली आपण पाहतोय. नाणेफिकेचा कौल जिंकला गेला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि मग त्या निर्णयावरती अंमलबजावणी करत असताना कमालीचा खेळ सुद्धा मैदानावरती झालेला आपण पाहतोय. मैदानाच्या आत जिथे हर्षद पेंडारी वैयक्तिक धावसंख्येवरती जर आपण पाहायला गेलो तर 35 धावसंख्येवरती आपल्या इनिंगला बिल्ड करतोय. कमालीचा खेळ, 4 षटकारांचा समावेश आपण पाहिला. एकही ना फालतू फटका नाही खेळला. एक गरज नाही अशा ठिकाणी फटके खेळलेच नाही. ज्याला कॉन्फिडन्स आला आणि त्याच चेंडूवरती मोठे फटकेबाजी खेळलेली आपल्याला पाहायला मिळाले. चेक. आकाश, यानंतरचे पुढचे सर्व सामने 4 षटकांचे खेळण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे, कारण वेळ भरपूर या ठिकाणी गेलेला आहे. आपला 3:30 वाजून गेलेले आहेत. हा सामना 2:45 पर्यंत संपणं गरजेचं होतं. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. आने वाले 6 गेंदे जीत के लिए 7 रनों की जरूरत. गरजेची पूर्तता करण्यासाठी माहित कूरला गोलंदाजीसाठी बोलवलंय. पहिला चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. चेंडू मिड ऑफ मध्ये ट्रॅव्हल जरूर करतोय. माहित कूर म्हटलं की सोगाव विभागातील खेळाडू आणि तदनंतर मात्र त्याच्याकडे गुणवत्ता आहे. कदाचित तो मॅच फिरवू शकेल या विश्वासाने या लोकल बॉयला आज मैदानावरती गोलंदाजीसाठी उतरवलंय. जिथे हर्षद पेंडारी स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. खोपोली खालापूर या विभागातील खेळाडू ज्याने खऱ्या अर्थानं रायगडच्या विभागामध्ये चांगलं नाव केलंय, नावलौकिक कमावले, गुडविल इस्टॅब्लिश केले आणि तदनंतर मात्र आज पद्मश्री नानासाहेब क्रीडांगण अर्थात करमरकर क्रीडांगण या मैदानावरती चांगला खेळ प्रदर्शित सुद्धा करतोय. सरळ बॅटने विजयी फटका, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. व्हॉट अ फंटास्टिक इनिंग. आपल्याकडे वेळ आहे तर डीजे मास्टर तुम्हाला थोडंसं या ठिकाणी थांबवतो. काही मान्यवर मंडळींचा आपण यथोचित मानसन्मान घेऊ इच्छितो. इथे अंश आश्लेषा चषक 2024 मध्ये ही सर्व मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित झाले आणि टॉस करून घ्या. यासिन मर्चंट यांना मी विनंती करतो की लगेच टॉस करून घ्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच सुद्धा आकाश मांजरेकर, तिथून तुम्ही हलायचं नाहीये, तुम्ही तिथेच थांबा आणि मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करा. यासिन सरांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे. 3 समालोचक 3 वेगवेगळ्या ठिकाणी थांबायचं आणि त्याप्रमाणे आपण कोऑर्डिनेट करून घेऊया. सन्माननीय सरपंच संतोष गावंड सासवड